हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज सगळेजण विचार करतात इतकी रेडी होऊन चालली आहे कुठे, तर नक्की मी तुम्हाला सांगते मी रेडी होऊन चालली एका एंगेजमेंटसाठी जायचं आहे मला. पण त्याच्या आधी मी तुम्हाला काही गोल्डमध्ये ज्वेलरीज कलेक्शन्स आलेलं आहे आणि ते खूप छान छान अप्रतिम आहे. कारण मी खूप सारे एक्झिबिशन्स आता करते आहे सध्या तरी. तर मला ना खूप सारे लोक असं विचारत असतात की सायली अशा काही ज्वेलरीज घेऊन ये ज्या मी रेग्युलर पण यूज करू शकतो आणि काही फेस्टिवलसाठी गोल्डसारख्या मी यूज करू शकतो. कारण गोल्डचा रेट इतका असा झाला आहे की आपण त्यामध्ये काही करू शकत नाही आहे. सो मी विचार केला की का नाही, काही ज्वेलरी आहेत माझ्याकडे ते मी तुम्हाला दाखवू. तर मी तुम्हाला प्रत्येक ज्वेलरी वेअर करून दाखवते की कशी ज्वेलरी, कोणती ज्वेलरी कशी आहे. त्यातलं मी एक नेकलेस वेअर केलेला आहे आता मी जाण्यासाठी, कारण मला हा नेकलेस प्रचंड आवडतो. आणि हा नेकलेस इतका सेल आउट झालेला आहे की म्हणजे मी बोलू शकते की हॉट सेलिंगमध्ये हा येतो. आणि खूपच अप्रतिमचा कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये. मला याचा हा झुमका, सीधा झुमका खूप छान वाटतो. आणि तुम्ही अशी साडी घाला ह्याच्यावरती नॉर्मल. जर तुम्ही महाराष्ट्रीयन लुक जर करणार असेल तर मी तुम्हाला आज पूर्ण जे काही कलेक्शन दाखवणार आहे पूर्ण ऑथेंटिक महाराष्ट्रीयन कलेक्शन आहे. तर ट्रेडिशनली महाराष्ट्रीयन कलेक्शन आहे आणि ते आता इंस्टाग्राम, यूट्यूबवरती आणि ज्या काही लेडीज घालतात अशा ज्वेलरीज त्यांच्यासाठी खूप व्हायरल कलेक्शन्स आहेत. सो फटाफट आपण आपला आजचा हॉल स्टार्ट करूया. नेक्स्ट हा एक नेकलेस आहे, ह्याच्यामध्ये चोकर आहे आणि त्यामध्ये पेंडंट आहे आणि सो अमेझिंग दिसतो घातल्यावरती. असे छोटे छोटे सिंपल नेकलेसेस आहे जे ऑफिससाठी आणि अशा आरामात तुम्ही यूज करू शकता. कारण ह्याच्यामध्ये काय आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंटसाठी पण दिलेलं आहे. हां, छोट्या गोष्टी एकदम ट्रेडिशनली गोष्टी असतात ना, त्या खूप छान वाटतात घातल्यावरती. आणि हा असा लुक देतो सेम. ह्याची गोल्डवाली चेन आहे, गोल्डमध्ये अशी चेन आहे आणि त्यामध्ये हा छोटासा पेंडंट छान वाटतो आहे. मी तुम्हाला एकदा वेअर करून दाखवते. ही प्रॉपर ऑथेंटिक ट्रेडिशनल ज्वेलरी वाटते आम्हाला. आणि मी हा फर्स्ट टाईम वेअर केला आहे, पण मला प्रचंड आवडला आहे की हा खरंच छान दिसतो आहे. आणि हा घातल्यावरती पण खूप छान दिसला. मला तरी असं वाटतं की ह्या साडीवरती, या महाराष्ट्रीयन साडीवरती हा खरंच छान दिसतो आहे. तर लुक ॲट दिस. म्हणजे हा जर आपण लग्न कार्यासाठी किंवा अशा काही गोष्टींसाठी जर हा आपण वापरला तर हा खरंच छान दिसतो. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली आहे का. मी तुम्हाला हे बँगल कलेक्शन दाखवते. ह्याला गहू तोडे बोलतात आणि हा पूर्णपणे गोल्ड प्लेटिंगमध्ये बनवलेला आहे. मी तुम्हाला ह्याचा सगळ्यांचा बॅक कॅमेऱ्याने मी फोटोज काढून किंवा व्हिडिओज काढून टाकेल. कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते, तर इतका छान असं मला नाही वाटत की फ्रंट कॅमेऱ्याने इतका छान याची क्वालिटी आहे. ह्या तोडे आहेत. तर ज्यांची कोणाची साईज 2.2 असेल, 2.4, 2.6 असेल, तर त्यांनी ह्याला डायरेक्ट आपल्याला न वेअर करता तुम्ही असं वेअर न करता त्याला तुम्ही खोलूनही टाकू शकता. तर तुम्ही एक साईज छोटी घेतली ह्या कडांमध्ये तरी चालेल. स्क्रू टाईट करणारे आहेत. तुम्ही नेहमी जेव्हा कधीही शॉपिंग कराल बँगल्सची, जर तुम्ही अशामध्ये घेतलात तर ते तुम्हाला लाईफ टाईम मोस्ट ऑफ यूज होतात ह्या गोष्टी, असं मला वाटतं. कारण आपण लेडीज खूप केअर करतो ज्वेलरीजची. आणि अशा जर काही ज्वेलरी असतील तर त्या तुम्ही नक्कीच छान रीतीने वापराल असं मला वाटतं आहे. लुक ॲट दिस. आणि ह्याच्यामध्ये हा इथे स्क्रू आहे आणि सगळ्यांना माहिती असेल की हे कशा वेअर करतात. त्यातला हा मी इतक्या छान अशा ज्वेलरीसोबत ही एक बँगल फक्त घातली आहे. आणि मी अशीही कोणत्याही फेस्टिवलसाठी, वेडिंगसाठी किंवा अशी गेली तरी ते छानच वाटेल असं मला वाटतं आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा कसं वाटतं आहे ते. ज्यांना कोणाला असं काही यूज करायचं असेल त्यांना खूपच छान दिसतो घातल्यावरती. गळ्यामध्ये एकदम गोल्डवाला लुक देतो आहे. आणि मला असं पर्सनली खूप नाजूक गोष्टी आहेत त्या मला पर्सनली खूप अशा आवडतात. त्यातल्याच हा एक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक भेटेल. हा थोडा म्हणजे ह्याच्यामध्ये हा ग्रीनवाला स्टोन लागला आहे हा आणि त्यामध्ये व्हाईट आहे. त्यामध्ये अजून एक आहे, त्यामध्ये हे फक्त व्हाईट आहे. ओके, तुम्हाला मी अजून दाखवते. 2-3 छान छोट्या आहेत. 3 लेयरची माळा खूप आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मी तुम्हाला ही वेअर करून दाखवते.
मला ना तुम्हाला असं प्रॉपर दाखवता नाही येत आहे, एकदा असं होतं आहे, एकदा असं होतं आहे, तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सगळं टाकते. तुम्हाला सगळं छोटं काही छोटे जर पाहिजे असेल, म्हणजे छोट्या कलेक्शन्स असतील जे महाराष्ट्रामध्ये पण आहेत आणि तुम्ही असं अजून पण बाकी गोष्टींमध्ये पण ह्याच्यावरती ना आता इयरिंग्स नाही आहेत, पण ह्याच्यावरती ना बुगडी आहे. पण मला बुगडीसाठी ना मी कानाला होल नाही केला आहे, म्हणजे असं घालतात ना आपण, अशी इथे बुगडी घातली म्हणजे कानाला तसा होल नाही आहे, म्हणून मी त्याला फक्त असंच लावलं. सी याची डिझाईन काही अशी आहे. पण व्हरायटीज मी तेही दाखवते. मध्ये अजून एक आहे, ती मला पण खूप आवडतात आणि मी ह्या बुगड्या आहेत ना मोस्ट ऑफ कशा घालते, मी अशीच वेअर करते, नाही तर ओके. ही खूप छान आहे, खूप छोटीशी टाकू शकते ओके. आणि ती कानाच्या कधीही असं मध्ये येते तर ती छान वाटते ओके. नाही तर मग मी ती बुगडी अशी यूज करते, एकदम एलिगंटवाला लुक देण्यासाठी. आता मी ह्याच्यावरती ही अशी टाकते आहे. मला एकदा नक्की सांगा, जर मी फक्त बुगडीसाठी वेगळा बुगडी हॉल करायचा असेल तर मी नक्कीच बनवेल त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ. जर मला कमेंट्स आले तर मी नक्की त्यासाठी एक व्हिडिओ बनवेल. ज्यांना कोणाला असं एकदम मस्त असं छान असं छोटंसं मंगळसूत्र, कोणतंही काही हेवी नाही घातलं आहे आणि त्यांनी जरी असं जरी घातलं तरी ते खूप 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 छान दिसेल. त्याला आहे खूप सारे इन्फ्लुएन्सरकडे तुम्ही बघितलं असेल, मी त्याचा क्लोजअप तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर मला नक्की सांगा, कारण मला जे कमेंट्स येतात मी तोच व्हिडिओ बनवते. आता मला महाराष्ट्रीयन ज्वेलरीसाठी कमेंट्स आलेले आणि मी जो व्हिडिओ आधी टाकलेला आहे तो मी खूप आधी टाकलेला, मी टाकून विसरूनही गेलेली की मी व्हिडिओ टाकला आहे म्हणून. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवू हेही मला नक्की कमेंट करून सांगा, तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती नक्की बनवेन.